चाललाय आता डायरेक्ट कामाला, कारण की जे आधीचं काम होतं ते सुद्धा काम आता आहे. तो गाईस तुम्ही बघू शकतात. आता मी बॅग हे तुम्हाला वाटत सांगितलं भाई कशाची बॅग आहे. हे आहे रात्रीचं जेवण. तर नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं आपल्या पुन्हा नवीन ब्लॉगमध्ये. ब्लॉगर चाललाय आता डायरेक्ट कामाला, कारण की जे आधीचं काम होतं ते सुद्धा काम आता आहे. तो गाईस तुम्ही बघू शकतात. आता मी बॅग हे तुम्हाला वाटत सांगितलं भाई कशाची बॅग आहे. हे बॅग आहे आईस्क्रीम आहे ह्याच्यात गाईस. तुमच्या बाईने नवीन जॉब बघितला आहे आता. एवढे उन्हात तानात बाई आईस्क्रीम डिलिव्हरी करणारे आईस्क्रीम हे जी सकाळी सेल्समॅन येतात आणि आता मी आईस्क्रीम डिलिव्हरी करायला आलो आहे. आईस्क्रीम डिलिव्हरी करण्याच्या नंतर मग तुम्हाला भेटतो. बघू शकतात आता मी आलो बेलवलीला गाईस. खूप ऊन आहे यार, खरंच खूप ऊन आहे गाईस. खूप असं मास्क लावून भाई असं जावं लागतं भाई. एकदम मी फुल पण नाही घातले माहिती आहे का, टी शर्टच घातल्यावर आणि तरी पण भाई गरम तर एकदम मजबूत होते, एकदम मजबूत. सो गाईस फायनली डिलिव्हरी करून झालेला आहे. बघू शकतो गाईस ऊन भाई एकदम भरपूर आहे भाई. माझ्याकडे हे हेल्मेट असताना तर मोठं लॉगिंग केली असती माहिती का. तुम्हाला मी दाखवलं असतं हेल्मेट असतं माझ्याकडे डायरेक्ट मोठं लॉगिंग डायरेक्ट. आता मी आहे आंबेलीमध्ये आणि तुम्ही बघू शकतात गाईस हे आणि हे इथं द्यायचं गाईस. आणि हा जे ब्लॉग शूट करते ते मी दुसऱ्याचा ब्लॉग शूट करते गाईस. आणि आता मी बघू शकतो गाईस बेलवलीमध्ये आहे गाईस. खरंच उन्हाने संध्याकाळचे 6 वाजले तरी पण भाई उन्हाने गरमीने आवड टाईट झाली एकदम तरी गाईस बघू शकतात. आणि आता हे पूर्ण बॅग जितके पण आईस्क्रीम सगळे या मेडिकलमध्ये द्यायचे आणि यामध्ये 2 राउटर आहेत ते फक्त द्यायचे, अजून काहीच नाही गाईस. हे नवा मी चष्मा घेतला होता, हे बघू शकतात. असा हा नवा चष्मा घेतला होता. कसा दिसतो सांगा तर. आता जस्ट मी डिलिव्हरी सगळी झालेली आहे. पण गाईस हे बघा संध्याकाळचे वाजले आहे 6. बट गाईस इकडला व्ह्यू इथे मी आता मारल गावाला आहे. 1 मिनिट गाईस. खरंच जर का मी आता या टायमाला बाई दुपारी आलो असतो ना, पण दुपारी एवढं ऊन असतं ना, पण इकडलं तुम्हाला नाही का व्ह्यू एकदम भारी दाखवलं असतं. पण काही बोला गाव साईडचं गाईस व्ह्यू ना एकदम म्हणजे खूप भारी असतं. मोबाईलच्या नादात त्याच्यात जायचे मी छोटंसं शेत आहे. हे आहे असं घर बाई, असं घर पाहिजे एकदम. तिथं कोणीच नाही बाई. हे बघू शकता, हे घर बघू शकता तुम्ही. माझ्याहून जितकं लवकर येईल ना भाई तितक्यात मी हायवेवरती पोहोचणार, कारण की भाई या गाडीची लाईट चालू आहे. पण थोडं जर ना उजेड थोडं कमी आहे तर मग काय मोबाईलचा टॉर्च लावून चालू करून ही गाडी चालवायला पाहिजे. पण तरी पण गाडी चालणार नाही मला वाटते. ओ मॅपनी काय केलं यार, कुठं जायचं आहे. 1 मिनिट गाईस, मॅपमध्ये बघू द्या गाईस कुठं जायचं यार. 2 रस्ते आहेत गाईस. हे जे मंदिर आहे इकडनं असं जायचं होतं गाईस. खरं गाडी चालवलं तर मला मजा येते गाईस. इथं काय बी बोला अशाचे जर का मला ऑर्डर भेटले ना गाईस तर मजा येईल. व्ह्यू तुम्ही बघा ना यार, एवढी मजा येते. मी असं डोंगरावरून गाडी चालवतोय मस्त.
ओ नो, हे गाडीची बॅटरी इथं कधी हे बघा खाली होतीये तर कधी वरी होतीये. भाई तू साथ सोडू नको माझी, काय तर व्हायचं मग काम वाजून जाईल का माझा. भाई स्वर्गासारखा रोड आहे भाई, एकदम स्वर्गासारखा रोड, एकदम स्वर्गासारखा. हो हो, हे छोटंसं असं पूल आहे. दिसणार संध्याकाळी ना अंधार होत चाललाय गाईस. 6:30 वाजून गेलेली आहे. मला तर गाडी चालवायला मजा येते गाईस खरंच. हे आहे रात्रीचं जेवण, बघू शकतो. मस्त डाळ भात आहे रात्रीचं जेवण. जेवण वगैरे करतो मग तुम्हाला मी भेटतो. जेवण वगैरे सगळं करून झाले गाईस. आणि हे बघा, हे मागच्या 3-4 दिवसापासून बाई हेच साथ नाही सोडत आहे अजून, माहिती आहे का. ह्यांनी जर का साथ सोडला ना गाईस, जिंदगी का कुछ बता नहीं सकते थे. और एक तो गर्मी भाई, रात्रीचे 12 वाजले आहे तरी आता मी ब्लॉग एडिट करत होतो, दुसरा मिनी ब्लॉग. ते एडिट वगैरे झाला तर आहे, बट गाईस सकाळी 4 दिवस झाले मी कामाला गेलो नाही. सकाळी जे मी जात होतो बरं का, ते तुम्हाला ब्लॉगमध्ये दिसलं असेल भाई की मी गेलो नाही आहे. पण भाई आता कंटिन्यू काम करावं लागेल. कंटिन्यू केलं तरीच आपण काय ना काय करू शकतो. गरमी होती यार, फॅन वगैरे चालू असतो. आणि हा, जर का तुम्हाला हा आजचा ब्लॉग आवडला असेल तर प्लीज एक लाईक करा, एक सबस्क्राईब करा. भेटू पुढच्या एका नवीन ब्लॉगमध्ये. मेन गोष्ट तुम्हाला माहिती सांगितली, सर्दी पण नाही झाली. टिटवाळाला गेलतो आणि तिथं नाही का हे डिलिव्हरी करत होतो, ब्लॉक फोन करतो तितकीच माझी कॅब नाही का हरपली. ते कॅब हरपली भाई, आता करू काय तेच मला समजत नाही आहे. ही कॅब पण लगेच हरपली. हिला पण आजच हरपायचं होतं आणि काल चष्माही सुद्धा तुटला होता.